सोलापूर महानगरपालिकेची महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यासाठी आणि राज्य निवडणूक आयोगाने ज्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज आमचे जे 102 सदस्य आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्या ज्या प्रवर्गांचं असलं आरक्षण आणि महिला आरक्षण यासाठी जे सोडत झाली त्यानुसार आज पूर्ण माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार सर्व प्रक्रिया पार पाडून आणि सोडतीची जी पारदर्शक प्रक्रिया आपण ती पार पाडून आज जवळजवळ अनुसूचित जातीसाठी एकूण 15 जागा त्यापैकी 8 जागा महिला प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या आहेत आणि ते कुठले प्रवर्ग त्यासाठी राखीव झालेले आहेत ते आम्ही आता घोषित केलेले आहे. त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या एकूण 2 जागा आहेत आणि 1 जागा आहे ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी 27 जागा आणि त्यापैकी महिलांसाठी 14 जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि उर्वरित राहिलेल्या मग एकूण 58 जागा आहेत त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्यापैकी 28 जागा आहेत त्या सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. अशा प्रकारे एकूण 102 जागांसाठी आपण आज आरक्षणासाठी सोडत काढली होती त्यापैकी एकूण 51 जागा आहेत त्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत. ही पूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही आक्षेप असल्यास आमच्याकडे आम्ही आता जास्त या पद्धतीने अनाऊन्स केलेलं आहे. पुढचे काही आपल्याला जे विविध वेळ दिले त्या विविध वेळेमध्ये लेखी स्वरूपात कुठली प्रक्रियेबद्दल आक्षेप असेल आम्ही आता ते आमच्या वेबसाईटवर आणि ह्याच्यावरसुद्धा आम्ही जे पूर्ण वार्डनिहाय जे 4 किंवा 3 सदस्यांचं जे काय पोस्टनिहाय आरक्षण आहे ते आम्ही जाहीर करत आहोत. कुठले आरक्षण असलं आम्हाला लेखी स्वरूपात आमच्याकडं सादर करावं आणि त्यानंतर जे काय आक्षेप आले सुद्धा मग आम्ही लेखी उत्तर देऊन आमच्या गॅजेटमध्ये ही जी पूर्ण प्रक्रिया आहे त्यानुसार ते प्रकाशित केलं जाईल आणि पुढची काही यानंतर आयोगाचे जे पुढे निर्देश येतील त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवली. सर 58 केले म्हणजे 3 जागा ओपनच्या वाढल्यात, SCची जागा आणि OBCच्या 2 जागा कमी केल्याचं दिसतंय. म्हणजे अनुच्छेद 243 ला तुम्ही छेद देताय असं वाटतं का? आणि आपल्या आयोगाचं आपल्याकडं डिटेल जे पत्र आलेलं आहे आयोगानं जे काही आपल्याला आरक्षणाची प्रक्रिया दिली होती आणि त्याने आपल्याला प्रारूप पण मंजूर करून दिले होतं त्यानुसार त्यांनी जे आयोगाने सूचना दिल्या रिटर्नमध्ये सूचना आहेत आपल्याकडे त्याची कॉपीसुद्धा आपल्याला देण्यात येईल. त्यानुसार त्यात कुठलाही आपला आक्षेप असेल तर आम्हाला ते लेखी स्वरूपात देऊ शकता आम्ही त्याच्यावर निर्णय देऊ. पण लोकसभेची पूर्ण जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आयोगानं आपल्याला रायटिंगमध्ये जे आम्हाला दिलेलं आहे त्याच्या पूर्ण जे आपल्याला जे पत्र आहे त्याच्यासुद्धा आम्ही देऊ. आयोगानं जी सूचना दिली त्यानुसार पूर्ण प्रक्रिया झालेली आहे. ते बोलून आपलं कुठलंही म्हणणं असेल तर लेखी स्वरूपात द्या आम्ही त्यांना लेखी उत्तर देऊ.